भारतातून एटीएम होणार हद्दपार. डेबिट कार्डचा वापर 44% घटला. मंडळी, तुम्ही शेवटचे एटीएम मधून पैसे कधी काढले होते? कदाचित आपल्यापैकी अनेकांनी बरेच दिवस झालेत तरी एटीएम मधून कॅश काढली नसेल. कारण भारतात आता लोकांच्या हातात कार्डपेक्षा मोबाईल जास्त दिसतोय. यामुळे गेल्या 2 वर्षात डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्डचा वापर तब्बल 44% कमी झाला आहे. आरबीआयच्या अहवालानुसार 2023 ते 24 मध्ये एटीएम आणि डेबिट कार्ड व्यवहार 22,860 लाख होते, तर 2025 ते 26 मध्ये थेट 12,802 लाखांवर आले आहेत. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे UPI. आज किराणा, भाजी, चहा, पेट्रोल, वीज बिल, अगदी छोटा पेमेंटही लोक गुगल पे आणि फोन पे आणि पेटीएम वापरत आहेत. UPI व्यवहारांमध्ये 84% वाढ झाली असून डिजिटल पेमेंट आता लोकांची पहिली पसंती बनली आहे. त्यातच अनेक बँका आता कार्डलेस कॅश विथड्रॉवल सुविधा देत आहेत. म्हणजेच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कार्डचीही गरज नाही. दरम्यान क्रेडिट कार्ड वापर मात्र वाढतोय. कॅशबॅक, रिवॉर्ड आणि EMI मुळे लोक क्रेडिट कार्डकडे वळत आहेत. तर मंडळी, तुमच्या मते भविष्यात एटीएम पूर्णपणे बंद होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.